प्यारी मेरे भारत की बेटी, मैं सारे जहां पे भारी मेरे भारत की बेटी, दिल जान है शान हमारी मेरे भारत की बेटी। जीती रहो जीतती रहो, लहरा दो लहरा दो, सरकशी का परचम लहरा दो, गर्दिश में फिर अपनी सरजमी का परचम लहरा दो। काम या फाउंडेशनने केलेलं आहे। खरोखर आपण किती मोठं झालं तरी गावची जी माती आहे ती माती आपल्याला निश्चित खुणावते किंवा बोलावते। दुसरे एक उदाहरण तुमच्या गावचं मला खरंच प्रेरणादायी असं वाटतं की शहाबुद्दीन कैलासवासी शहाबुद्दीन शेख नावाचे गृहस्थ तुमच्या गावामध्ये होते। ज्यावेळेस त्यांचं शहाबुद्दीन भाई यांचं निधन झालं त्यावेळेस मी नगरला होतो आणि नगरला ज्या कार्यक्रमामध्ये होतो स्वातंत्र्य दिवस आहे। मुलांना स्वातंत्र्य म्हणजे काय रे सांगाल कोणी? खूप छान, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं। म्हणजे हा स्वातंत्र्य दिवस आपण काय फक्त शाळेत येऊन ध्वजारोहण करायचं आणि घरी जाऊन सुट्टी एन्जॉय करायची का? नाही ना। त्याच्यासाठी ज्या लोकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलंय त्यांची पण आपण त्यांची आठवण केली पाहिजे की नाही, त्यांनी किती त्यागाने आणि किती प्रयत्नांनी आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले। असंच मिळालं का ब्रिटिशांकडून आपल्याला? नाही ना, खूप त्याच्यासाठी कष्ट केले गेलेले आहेत। तर ते पण आपण लक्षात ठेवायचे आणि आपण पण देशाच्या प्रगतीसाठी पुढे प्रयत्न करायचा आहे। त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सर्वात प्रथम काय करावं लागेल? आपल्याला खूप अभ्यास करावा लागेल आणि अभ्यास करून आपण स्वतःची आणि देशाची प्रगती करू शकतो। तर करणार ना मुलांनो? जसं आज तुम्ही इथे एका मुलीचे तर किती 39 पाढेपाठ आहेत। खूप छान, म्हणजे आमच्या मुलींचे पण नाही, इंग्लिश मीडियमला टाकून पण काही फायदा नाहीये खूप चांगली आहे। आम्ही ॲन्युअल डे फंक्शन हा अटेंड केला होता, त्यावेळेस बघितलं होतं की आपली शाळा किती प्रगतीशील शाळा आहे। त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या त्यांच्या काळासाठी खूप खूप शुभेच्छा आणि खूप प्रगती करा। त्याच्यात एक मेन टॉपिक म्हणजे मला बोलायचं होतं मोबाईलवरती। आता आपल्या गावात रेंज आली आहे तर मोबाईलपासून खूप दूर राहा, कारण की तो एक असा विषय आहे तो तुम्हाला मागं घेऊन येणार आहे। तर त्याच्यापासून दूर राहा आणि निसर्गाची, आपल्या आरोग्याची आणि आपल्या वेळेची कदर करा, त्याला आपल्या प्रगतीमध्ये आणा। आणि म्हणजे कसं की आपण जर त्या वेळेची कदर केली नाही, त्या देवाने जे आपल्याला दिलं आहे त्याची जर आपण कदर केली नाही तर ते देव आपल्यापासून घेऊन जातो, छिनावून घेतो आणि निसर्गाने जे दिलं आहे त्याचं आपल्याला जोपासायचं आहे। जसं आता वृक्षारोपण आपल्याला करायचं आहे, तर हे झाडे जर आपण लावली नाही तर पृथ्वीला किती हानी पोहोचत आहे सरांनी आपल्याला खूप छान सांगितलं। तर आता आमची म्हणजे माझी ओळख सरांनी सांगितली की मी काय आहे, पण माझी ओळख ही पण आहे की या गावची सून आहे आणि इथून 4 किलोमीटर कानूरपठार ते माझं माहेर आहे। तर माझ्या आईचं घर जिथं आहे ना त्या जागेला आमराई म्हणतात, पण ते आमच्या वडिलांच्या आजोबांनी ती झाडे लावली होती। आता ती झाडे पडत आहेत, त्यांना म्हणजे ती म्हातारी झाली, त्यांना फळ येत नाही। तर जर माझ्या वडिलांनी त्याच्यानंतर ती झाडे लावली नसती तर मग फळं कुठून आली असती, आम्हाला खाण्यासाठी ती पिकली नसती। तर आपल्याला झाडे हे लावायचे आहे, असं नाही की आपल्या आधीच्या लोकांनी ती झाडे लावली मग आपलं काम तिथं संपलं आहे का? संपलंय का? नाही ना, आपल्याला पण झाडे लावायची आहेत ना, खूप झाडे
झाडे लावा, आपल्या गावाला पण खूप सुंदर बनवा आणि देशाला सुंदर बनवा. तुमच्या येणाऱ्या तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मला म्हणजे माईक धरणंच माझ्यासाठी पहिल्यांदा आहे, तर काही चुकलं असेल तर मला माफ करा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद मॅडम. या निमित्ताने मी तुम्हाला 15 ऑगस्ट निमित्ताने जे काही सांगणार आहे ते तुम्ही ऐकून घ्या ही माझी विनंती. आजच्या दिवशी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले एवढे बोलून मी माझे भाषण पूर्ण करते. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. दिखला दे जिंदा है तू, बाकी है तुझ में हौसला. तेरे जुनू के आगे अंबर पनाहे मांगे, कर डाले तू जो फैसला. रूठी तकदीरें तो क्या, टूटी शमशीरें तो क्या, टूटी शमशीरों से ही हो. कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह रे बंदिया, हर मैदान फतेह. कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह, कर हर मैदान फतेह रे बंदिया, हर मैदान फतेह. मेरी खोले हाय कुछ करिए, कुछ करिए, कुछ करिए, बस बस बड़ा बोले अब कुछ करिए. ओ कोई तो चल जिद फड़िए, तू बेतरिए या मरिए. हाय कोई तो चल जिद फड़िए, तू बेतरिए या मरिए. चक दे हो चक दे इंडिया, चक दे हो चक दे इंडिया, चक दे. मेरी ज़मीं अफसोस नहीं जो तेरे लिए 100 दर्द से. महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे न रहे. मेरी ज़मीं महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे. फीका न पड़े कभी रंग तेरा, जिस्मों से निकल के खून कहे. ये दीवाने की जब और सुहानी देखी. ट्रॉफी दिला त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी खाऊ सुद्धा आणलेला आहे. मुनीर फाउंडेशनचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. आणि त्यांना जो डिजिटल बोर्ड आपण मागणी केलेली आहे, तोही बोर्ड आपल्याला त्यांच्याकडून त्या पद्धतीचा सकारात्मक त्या ठिकाणी आलेला आहे. त्यांचं पुन्हा एकदा लोग जो काबिल नहीं है तू, देंगे वही सलामियां. दिल थाम के जहां देखेगा एक दिन तेरी भी कामयाबियां. करके दिखा कमाल वो, आके ज़मीं पे दे के जाए आसमां. शाबाशियाँ